नमस्कार, मी माधुरी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. इथे बघा मी माझ्या मोगऱ्याला किती फुले आलेली आहेत आणि तुमच्या मोगऱ्याला फुले येत नसतील तर मी व्हिडिओ अपलोड केला आहे, एकदा नक्की करून बघा. तुमच्या पण मोगऱ्याला फुले येतील. इथे बघा गुलाब आहे आणि बघा किती सुंदर फुलं आलेली आहेत आणि वरती बघा भरपूर असा वाढलेला आहे, पण त्याला कट करायला लागेल म्हणजे अजून चांगली फुलं येतील. इथे बघा गोकर्णाचा वेल आहे, जरबेरा आहे. बघा किती सुंदर फुले आलेली आहेत आणि ही जरबेरेची फुलं मी नर्सरीमधून आणलेली आहेत. आणि इकडे बघा गुलाब आहेत, गुलाबाला पण फुलं आलेली आहेत. इकडे बघा किती सुंदर दिसतात बघा फुले. इथे बघा माझं मसाल्याचं झाड आहे आणि हे 4 वर्षापासून माझ्याकडेच आहे. सुरुवातीला मी छोट्या कुंडीमध्ये लावलेलं होतं, नंतर मी मोठ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. इथे बघा माझ्या पांढऱ्या कलरची जास्वंदी आहे आणि बघा किती छान वाढ झालेली आहे आणि ही छोट्या कुंडीतच लावलेली आहे. इथे बघा किती छान फुलं दिसतात आणि कळ्यासुद्धा भरपूर आलेल्या आहेत आणि लावल्यापासून भरपूरच फुलं कळ्या येतात. आणि जेव्हा याची फुलं कळ्या कमी यायला लागल्या तेव्हा त्याची छाटणी करावी म्हणजे अजून जास्त फुलं येतात. इथे बघा माझं स्नेक प्लांट आहे आणि बघा एकच आणून लावले होते, त्याच्यापासून बघा किती रोपे तयार झालेले आहेत आणि वाढ पण छान झालेली आहे. इथे बघा तुळस आहे. इथे बघा माझी लाल कलरची जास्वंदी आहे आणि भरपूर अशी उंच झालेली आहे आणि वरती शेंडे पातळ झालेले आहेत म्हणून कट करावी लागेल. फुले आणि कळ्या भरपूर येतात तरीसुद्धा कट करावी लागेल, कारण वरती खूप पातळ झालेले आहेत शेंडे म्हणून. इथे बघा माझ्याकडे शेवंती आहे आणि बघा किती छान फुले आलेली आहेत. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नर्सरीतून आणा किंवा कुठे फिरायला गेले तर कोणाकडे असेल तर एक रोपा मागा, त्याच्यापासून भरपूर रोपे तयार होतात. इथे बघा किती सुंदर दिसतात फुले. इथे बघा माझ्याकडे पारिजात आहे आणि त्याला बघा कळ्या यायला लागलेल्या आहेत. बघा किती सुंदर दिसतात. आणि इथं पेरूचं झाड आहे. हे बघा वांगी याचे सुद्धा आम्ही भरपूर वांगी खाल्लेली आहेत, तरीसुद्धा अजून छान वांगी लागतात. इथे बघा मी परत दुसऱ्या वांगी लावलेल्या आहेत आणि बघा वाढ किती छान झालेली आहे. इथे बघा माझा कुंडीमध्ये आंबा लावलेला आहे आणि बघा किती मोहर आलेला आहे. बघा भरपूर मोहर आलेला आहे आणि मागच्या वेळेस सुद्धा लागलेले होते आंबे, 4 लागले होते आणि ह्या वेळेस बघू आता किती लागतात. मोहर बघा किती भरपूर आलेला आहे. इथे बघा माझा ड्रॅगन फ्रूट आहे आणि याला सुद्धा भरपूर फळे आली होती आणि फळे खूप सुंदर आणि गोड आहेत. आणि हे बघा इथे बघा लिंबू लावलेला आहे आणि तोंडलीचा वेल आहे. तोंडली पण भरपूर खाली आणि नंतर पूर्ण मी छाटून टाकलं होतं आणि परत बघा पुन्हा नवीन फुटवे आलेले आहेत आणि फुलंसुद्धा यायला लागलेले आहेत. इथे बघा पपई आहे आणि ही पपई मी पावसाळ्यामध्ये लावलेली आहे. आम्ही बाजारातून आणली होती, त्याच्याच बिया इकडे टाकून दिलेल्या होत्या, त्याचीच उगवलेली आहे. इकडे बघा नवलकोळ आहे. बघा लागायला सुरुवात झालेली आहे. बघा छोटे छोटे दिसतात. हे बघा इथे सुद्धा नवलकोळ आहे. आणि इकडे बघा मी ब्रॉकली लावलेली आहे आणि ती कशी लावायची ते तुम्हाला नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये समजेलच. आणि हे मी ऑनलाईन बी मागवलेलं होतं आणि बघा किती छान वाढ झालेली आहेत आणि घरीच मी रोपे तयार करून लावलेले आहेत. बघा किती सुंदर झालेले आहेत आणि एका महिन्यातच नंतर ब्रॉकली लागायला सुरुवात होतील. इथे बघा चाफा आहे आणि बघा चाफ्याला किती सुंदर कळ्या आलेल्या आहेत. 2-3 दिवसामध्ये मस्त फुलं येतील. आणि बघा वाढ पण किती छान झालेली आहे चाफ्याची. आणि ही सुद्धा पपई मी घरीच लावलेली आहे. बघा त्याला फुलं यायला लागलेली आहेत. आता बघू पपई लागतात का. आणि बघा वाढ पण खूप छान झालेली आहे. जेव्हा आपण बाजारातून पपई आणतो आणि त्याची जर चव चांगली असेल त्याच्या बिया नक्की लावा तुमच्या घरी. आणि इथे बघा वांगी आहेत आणि वांगी बघा किती सगळीकडे फुलं आलेले आहेत आणि बघा छोटे छोटे वांगीसुद्धा लागायला सुरुवात झालेली आहे. आणि मागच्या वेळेस सुद्धा याची वांगी मी तोडलेली होती आणि बघा परत फुलं यायला लागलेली आहेत आणि बघा वांगीसुद्धा लागायला लागलेले आहेत. मी वांगे कसे लावले याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो सुद्धा बघा. इथे बघा ब्रॉकलीच आहे आणि बघा छोट्याच ग्रो बॅगमध्ये लावलेली आहे.
इथे बघा मी द्राक्षाची रोपे सुद्धा लावलेली आहेत आणि बाजूला जागा असल्यामुळे शिमला मिरची सुद्धा तिथे लावलेली आहे। आणि इथे बघा वांगी आहेत, वांगीला सुद्धा फुले आलेली आहेत। इथे बघा एलोवेरा आहे आणि बघा हे बघा किती उंच झालेलं आहे। आणि हे बघा इथे भरपूर असे छोटे छोटे रोपे तयार झालेले आहेत। इथे बघा अंजीरचं झाड आहे आणि अंजीर बघा किती लागलेले आहेत आणि चवीला खूप छान आहेत, जसे मार्केटमध्ये भेटतात तसेच आहेत। आणि इथे बघा वेलची आहे आणि वेलचीची सुद्धा वाढ खूप छान झालेली आहे। आणि ही मी वेलची पावसाळ्यामध्ये लावलेली होती आणि आणली होती तेव्हा सुरुवातीला एकच असं रोपटं होतं आणि बघा किती छान आता तयार झालेले आहेत। फुटवे सुद्धा मस्त आलेले आहेत आणि बघा वाढ पण छान झालेली आहे। इकडे सुद्धा वांगी लावलेली आहेत आणि बघा वांग्याला सुद्धा फुले आलेली आहेत। आणि इथे बघा ॲपल आहे, हे बघा किती छान वाढ झालेली आहे ॲपलची। आपल्याकडे लागतात की नाही माहिती नाही, पण लावून बघितलंय, लागलेच तर। आणि इथे बघा झेड प्लांट आहे। आणि अशा प्रकारे मी भाज्या, फुले, फळे सगळंच लावलेलं आहे आणि तुम्हालाही लावायचं असेल तर नक्की लावा। आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि इथे शेवगा आहे आणि बघा शेवग्याला सुद्धा शेंगा लागलेल्या आहेत आणि हा शेवगा मी कंदापासून लावलेला आहे।